काठेगल्लीमधील त्या दर्ग्याचे अनधिकृत अतिक्रमण हटवण्यात आले। पाहूया सविस्तर बातमी। नाशिकच्या काठेगल्ली भाबानगर रोड परिसरात असलेली एक दर्गा, या दर्गाची परिसरामध्ये अनधिकृत भिंत बांधलेली आणि इतर काही अतिक्रमण देखील होते। ते अतिक्रमण हटवण्यात आले। या प्रकरणाबाबत कोर्टात अनेक दिवसांपासून केस सुरू होती। हिंदू संघटनांनी देखील हे अतिक्रमण हटवा अशी महापालिकेला विनंती केली। त्यानंतर आज महापालिकेच्या वतीने जेसीबी आणि फॉकलँड लावून येथील अनधिकृत बांधकाम काढण्यात आले। सकाळी 8 वाजेपासून ही कारवाई सुरू करण्यात आली। दुपारी 3 वाजेपर्यंत ही मोहीम सुरू राहिली। त्यामध्ये परिसरात असलेली भिंत आणि शेड असे अतिक्रमण देखील काढण्यात आले। त्यामुळे भाबानगर काठेगल्लीकडे जाणारा रस्ता हा पूर्णतः बंद करण्यात आला। परिसरातील नागरिकांना देखील जाण्यास मनाई करण्यात आली। या कारवाईमध्ये हिंदू शेरनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमदार देवयानी फरांदे यांनी या मजारचे संपूर्ण अतिक्रमण काढावे अशी मागणी केली आणि आंदोलन करण्याचा इशारा दिला। मुस्लिम समाजाचे मौलाना आणि मौलवी यांनी ही मजार अधिकृत असून त्याचा 7/12 मध्ये उल्लेख आहे असे सांगितले। या प्रकरणी दोन्ही गटांची आयुक्तालयात बैठक करण्यात आली। यामध्ये ही जमीन वक्फ बोर्डाच्या नावावर असून ती अधिकृत असल्याचा दावा केला जातो। याविषयी आज राज्याचे कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांना विचारले असता त्यांनी देखील याविषयी माहिती घेऊन कळवतो असे सांगितलंय। गेल्या अनेक दिवसापासून महापालिकेची जागा होती आणि त्या ठिकाणी छोटंसं अतिक्रमण झालं। नंतर त्याला पूर्ण 2,500-3,000 स्क्वेअर फूट मध्ये काहीतरी मला वाटतं त्याला मोठा वेढा अतिक्रमणाचा पडला आणि तिथल्या स्थानिक नागरिक जे रहिवासी आहेत त्यांची मागणी होती की बाबा हे रिकामं करून मिळालं पाहिजे, कारण ते स्थानिक लोकांच्या सोयीसाठी त्या ठिकाणी असतं आणि म्हणून गेल्या अनेक दिवसाची ही त्यांची मागणी होती आणि म्हणून जे अनधिकृत अतिक्रमण होतं ते त्या ठिकाणून काढण्यात आलेलं होतं असं प्रथमदर्शनी मला अधिकाऱ्यांकडून कळालेलं आहे। पण ती जागेवर पहिले 7/12 महापालिकेचा होता। आता अशी माहिती मिळते आहे की वक्फ बोर्ड म्हणजे तिथलं जे दर्गा आहे त्याचा 7/12 तिथे लागलेला आहे आणि आपल्याच अधिकाऱ्यांकडनं हा दिला जातो। मला असं वाटतं की त्या ठिकाणी जे धार्मिक स्थळ आहे ते अजून तसंच आहे, ते कोणी काढलेलं नाहीये। पण जे त्याला सोडून जे अतिक्रमण झालेलं होतं त्याच्यावर लोकांचा रोष होता आणि म्हणून तेच फक्त काढलं गेलेलं आहे। एका समाजाने ही जागा वक्फ बोर्डच्या नावावर असल्याचा दावा केला असला तरी ती मजार अनधिकृतच आहे। ही या परिसरातील ओपन स्पेस असून कोणाची जागा नाही असा आरोप देवयानी फरांदे यांनी केलाय। प्रतिमक महानगरपालिका जी आहे ते काम करते। कोर्टाने पुढची तारीख काय करा महानगरपालिकेचा ह्या हिअरिंग मध्ये जो विषय जो आहे हा तो सोडवण्याचा विषय राहील। त्यांचं म्हणणं जे आहे ते महानगरपालिकेला निश्चित ऐकून घेण्याचा, जाणून घेण्याचा त्याच्यामध्ये अधिकार आहे आणि त्यामुळे तो ऐकून घेऊन जाणून घेऊन महानगरपालिका त्याच्यावरती कारवाई। पण मग ती मजार जी ती अधिकृत आहे? वक्फ ट्रिब्युनल नाही, ती मजार जी आहे मग ती अधिकृत आहे का? म्हणजे 7 मजर आहे, 6 महानगर ही मजार जी आहे ती अनधिकृतच आहे, कारण तिथले स्थानिक नागरिक जे वर्षानुवर्ष त्या ठिकाणी राहत आहेत ते पूर्वी तिथे त्यांच्या गाड्या देखील लावत होते आणि त्या ठिकाणी आज त्या मोठ्या प्रमाणामध्ये दुर्लक्ष झाल्यामुळे त्यांच्यामध्ये बांधकाम झालेलं आहे। वक्फचा त्याच्यामध्ये आधार घेतला जातोय आणि या सगळ्या विषयांमध्ये वक्फ बोर्डला देखील आम्ही या विषयामध्ये विनंती करणार आणि वक्फ बोर्डाच्याही लक्षात आणून देणार की स्थानिक नागरिकांच्यासाठीची ती ओपन स्पेस आहे आणि त्या ठिकाणी हे मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण करण्यात आलं। आता या संपूर्ण प्रकरणावर पुन्हा एकदा 3 तारखेला सुनावणी ठेवण्यात आली। दोनही बाजूचे म्हणणे ऐकून ही मजार अधिकृत की अनधिकृत यावर निर्णय घेतला जाणार। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी वैभव घुगे।